एव्हरीवन, मी पायल। रिसेंटली मी दुबई ट्रिप केली, सोबतच मी अबुधाबीला पण गेलेले आणि तिथे मी गेले होते वॉर्नर ब्रोस वर्ल्डला। सो दुबईतून आम्ही कारने निघालो होतो। सो जाताना थोडी शॉपिंग राहिलेली, सो ती करून आम्हाला दुबई टूर हे सगळं करून आम्हाला वॉर्नर ब्रोसला जायला 4 वाजले आणि त्याचा बंद होण्याचा टायमिंग 8 असतो। सो 4 ते 8 असा आम्हाला खूप कमी टाइम होता, त्यामध्ये आम्हाला वॉर्नर ब्रोस वर्ल्ड एक्सप्लोर करायचं होतं। सो त्यामुळे काही माझ्या राईड्स वगैरे मिस झाल्या। सो जेवढा टाइम आम्ही घालवला तो खूप छान एन्जॉय केला, खूप छान होतं वॉर्नर ब्रोस। आम्हाला संपूर्ण दुबई आणि अबुधाबी ट्रिपमध्ये सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे वॉर्नर ब्रोस वर्ल्ड आहे। सो चला बघूयात मग कसं आहे ते। सो ही आहे वॉर्नर ब्रोस वर्ल्डची एंट्रन्स। सगळे कार्टून्सचे फोटोज लावलेले आहेत आणि हे मेन बिग बग्स बनी लावलेला आहे। तिथे सोना फोटो काढत होता। ते आतमध्ये गेल्यावरती 2 एंट्रीज आहेत, दोन्हीकडून आतमध्ये गेलं की मेन सेंटरला येतं। सो हे लेफ्ट साइड कडून आम्ही आतमध्ये गेलो होतो। सो आतमध्ये गेल्यावरती एवढं छान वाटत होतं की वरती एवढं छान पिंक स्काय बघून खूप छान वाटत होतं। आतमध्ये पूर्ण एक वेगळी सिटी असल्यासारखं बनवलंय, म्हणजे एकदम रिअल फील येतो। आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे बिल्डिंग्स आहेत, त्याच्यामध्ये एक वेगवेगळे शॉप्स दिलेत आणि पूर्ण असे कार्टून टाइप्स नावं दिलेले आहेत त्या शॉप्सला। कॅफेज वगैरे आहेत, काही कार्टूनचे टॉयज विकतात। ह्यामध्ये सेंटर आहे, मध्ये कार्पेट टाकले बसण्यासाठी आणि हे वॉर्नर ब्रोसचा लोगो फोटो सेशनसाठी। देन तिथे आम्ही काही फोटोज काढले, खूप छान वाटलं। आतमध्ये 2 साइड्स आहेत, एका बाजूला गौतम सिटी आहे आणि एका बाजूला फ्लिंटस्टोन्सचं कार्टूनची थीम आहे। सो आम्ही तिकडे चाललो होतो। सगळीकडे फक्त लहान मुलेच दिसत होती। हे स्पेशली लहान मुलांसाठी आहे, मोठे पण एन्जॉय करू शकतात। ऋग्वेदने ते एन्जॉय केलंच, पण आम्ही पण खूप एन्जॉय केलं आणि आम्हाला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे हा थीम पार्क होता। या फ्लिंटस्टोन्स कार्टूनमधल्या गाड्या आहेत त्यांच्या, आणि त्याच्यावरती बसून मुले। समोर हे असं कॅफे होता। त्याने ऋग्वेदला त्या कारमध्ये फोटो काढण्यासाठी बसवलं। समोर ही राईड होती आणि ऋग्वेदला ती खेळायचीच होती, बट तिथे राईड्सला लाईनला लागत होतं। लाईनमध्ये थांबून नंबर येईपर्यंत थांबायला लागायचं, बट ऋग्वेदने तेवढे पेशन्स दाखवले आणि आम्ही त्या निवांत उभं फोटोज तर काढलेच पाहिजे। भीती वाटते सोना तुला? नाही, पण मम्माला तर भीती वाटते ना। आता काय करायचं? काय करणार बेबी? तू नाही ना घाबरणार? बरं, घाबरू नको। الحفاظ على وضعية الجلوس في جميع الأوقات. شكرا. बापरे, काय होते? अरे बापरे, सोना बाबा तर घाबरती। तू घाबरती? अरे बापरे, घाबरती तू? नाही घाबरत। मी खूप वर्षांनंतर ना अशा कोणत्या राईडमध्ये बसत होते। सो मला थोडी भीती वाटत होती आणि ऋग्वेद हे तर फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेत होता। सो मला थोडं वाटत होते की त्याला भीती वाटते का काय, तो घाबरतोय का। त्यामुळे मी फर्स्ट नको म्हणत होते बसायला, पण त्याने खूप हट्ट धरल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये बसलो आणि तो बिलकुल घाबरला नाही, तो खूप एन्जॉय करत होता। आणि हे एरोप्लेन जे आहेत त्याला बटन्स होते पुढे 2 की ज्याने ते स्वतःहून गोल फिरायचं आणि खालीवर होत होतं, बट आम्हाला हे लवकर न समजल्यामुळे आम्ही तसंच फिरत होतो। देन आम्हाला नंतर समजल्यावरती ते हलवलं की बाकीचे लोक कसे काय खालीवर होतात, आपलंच का होत नाही। देन मी बटन्स हलवल्यानंतर ते खालीवर व्हायला लागलं। सो त्याच्यानंतर अजून जास्त छान वाटलं।
देन पुढे गेल्यावरती ही राईड होती, त्याच्यामध्ये सगळे कार्टून्स टॉयज वगैरे हे होते. ऋग्वेदला तिथे पण बसायचं. टॉम अँड जेरी अँड स्कूबी डूबीची पण राईड होती. एक हाऊस असतं, त्याच्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या राईड्स असतात. सो सोनाचे पप्पा त्या राईड्सला गेले आणि आम्ही इकडे. अँड ऋग्वेद युनिकॉर्नवरती बसून राईड एन्जॉय करत होता. देन आम्ही नेक्स्ट हाऊसमध्ये गेलो. तिथे शूटिंग करण्याची गेम चालू होती. एक गाडी असते सर्कलमध्ये आणि त्याचा एक ट्रॅक असतो, त्याच्यामध्ये जात ती गाडी अशी फिरत फिरत जात असते. असं सेटअप तयार केलेला असतो आणि पुढे मोठ्या स्क्रीन्स दिलेल्या असतात आणि हातामध्ये गन्स दिलेले असतात. सो गन पॉईंट करून त्या स्क्रीनवरती जे ऑब्जेक्ट आहेत त्याच्यावरती मारून पॉईंट्स कलेक्ट करायचे होते. Oh my god, मी त्यालाच मारलं. सोना मार. सोना मार. Oh my god. एका स्क्रीनवरचे सगळे पॉईंट्स कलेक्ट झाले की देन ते पुढे मूव्ह होत असतं आणि मध्ये मध्ये पण पॉईंट्स दिलेले होते की सर्कल दिले, त्याच्यामध्ये गन पॉईंट हे करून पॉईंट्स कलेक्ट करायचे आणि पुढे गेले की नेक्स्ट स्क्रीन्स यायची. वर मारायचं, ते लाईट लागते लगेच तिथं. मारले मेले मारले. सोना मार तू नुसते मार पप्पी. आणि हे ज्या गाडीमध्ये बसले ते कशीही मूव्ह होत असते, एकदम गोल गोल पण फिरत असते. सो खूप एन्जॉय होतो. Well, at least the delivery trucks didn't get hit by a disintegration ray this time. Nice work. So that's going up to award Employee of the Month. Congratulations. Just don't expect to get paid or anything like that. Dispatch controller. 1,00,000. देन पुढे ही राईड मला थोडी रिस्की वाटत होती आणि मला तर बसायचं पण नव्हतं, बट रोहन खूप इंटरेस्टेड होते त्यामध्ये. सो ते बसायला गेले. आम्हालाच भीती वाटत होती त्यांना बघताना. या गेम्सचा जो सेक्शन होता इथं 4-5 गेम्सच्या होत्या, त्या सर्व अशा भीती वाटण्यासारख्या डेंजरस होत्या. तिथं बाहेर पण त्यांनी तसंच लावलेलं आणि ते बघूनच आम्ही गेलेलो नाही आहे बऱ्याच राईड्समध्ये. या राईड्स पूर्ण आपल्याला एकदम उलटं करून फिरवत फिरवत ते स्वतः गोल फिरत असतं. सो खूप डेंजरस वाटते मला हे. देन ही एक राईड होती जी पाहूनच मी गेले नाही, पाहूनच घाबरले. तर सर्व पार्क फिरून आल्यानंतर ना पुन्हा आपण सेंटरमध्येच येतो. जी दुसऱ्या साईडची एंट्री होती ना तिथून आपण बाहेर निघतो. एका साईडने आत गेले की दुसऱ्या साईडने बाहेर निघतो. सो मी ती दुसऱ्या साईडची एंट्री दाखवते. ही आहे गॉथम सिटी, जी बॅटमॅनची सिटी आहे, त्यांच्या पिक्चर्समध्ये वगैरे दाखवतात ती आहे. सो ज्यांनी पाहिले त्यांना समजेल. मीन्स फुल ॲक्च्युली रिअल टाईप त्यांनी असं बनवलेत घरं वगैरे. आणि थोडा अंधार वगैरे होता. सो ऋग्वेद खूप घाबरत होता. इकडे कोण आहे बघा. हे कोण आहे? हे कोण आहे? बॅटमॅन. बॅटमॅन. हे गाडी बघ. देन तिथे जवळ एक सेक्शन आहे, त्याच्यामध्ये असे सुपर हिरोचे स्टॅच्यूज बनवलेले आहेत, जे वॉर्नर ब्रदर्सचे सुपर हिरोज आहेत त्यांचे. देन लास्टला आम्ही पुन्हा सेंटरमध्ये गेलो आणि तिथेच वॉर्नर ब्रदर्सचा जो लोगो होता सेंटरला, सेंटर ऑफ अट्रॅक्शन, सो तिथे जाऊन फोटोज क्लिक केले.
अँड ऋग्वेदला स्ट्रॉलर खूप आवडलेला, सो त्याला त्यात झोपूनच राहायचं होतं. फोटोजमध्ये पण इंटरेस्ट नव्हता कारण तो कंटाळला पण होता. अँड तिथे आमच्याकडे स्ट्रॉलर नव्हता, सो तिथं वॉर्नर ब्रदर्समध्ये स्ट्रॉलरसुद्धा भेटतात. सो त्याचं रेंट 40 dirhams आम्हाला द्यायला लागले. ये बघ तरी स्कूबी डूबीडूच आहे. अरे नाही काय तिथे स्कूबी डूबी डूची जी राईड होती, सो ती आहे ही. Jeepers, what a spooky museum. It's my life's work, but sadly, I have to close it. I never used to believe in ghosts or monsters. Something is scaring everyone away. Don't worry, Professor. We'll investigate this mystery. Like, leave it to us to run into a haunted museum on our way to the beach. Okay, gang. Let's split up and look for clues. What a creepy picture. I wonder if these are... I think this place might really be haunted. Like everyone over here, it's the safest. Quiet, everyone. This way. With exhibits like that, no wonder this museum shut down. Just a hall of mirrors. Nothing creepy about that. Wait a second. Go back. Why? Should everyone smile and wave? Time to say goodbye. Shh. This room contains the mysteries of science. There must be a clue in here. Maybe I can reconnect the power to help find it. Jinkies! I must have pulled the wrong wire. This ought to do it. Hurry! This way! Who knew science could have so many ghosts? My glasses! I can't find my glasses! Quiet, Scoob. He'll hear us. So hungry. These exhibits are getting too hot. Look! Behind us! The fire revealed a secret passageway! Let's hope it leads to the kitchen. Someone's been using this hall to set traps. We'll need to set our own trap. If this goes here, and that swings out from there, then all we need is the bait! Not me, man. Try asking Scoob. I'll Scooby-Dooby-Doo it. Great, Scoop. You deserve a Scooby snack. Wait, maybe I can help. Can I also get a Scooby snack? Sure, Shaggy. After you find the ghosts and lure them into the trap. Okay, here goes nothing. Found the ghost. Now what? Scooby, I'm going as fast as I can. He's right behind us. I'm gonna need a handful of Scooby snacks after this. One bunch of Scooby snacks. Gangway. Coming through. Watch it. Hurry, Shaggy. Maybe if we're quiet
everyone away and shut down the museum. And I would have gotten away with it, too, if it weren't for you meddling kids. हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. थँक्यू.